नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आज आपल्याकडे प्रभाग 10B याचे पॅनल आलेले आहेत. आम आदमी पार्टीचे 3 जण आहेत, कुणाल घारे, आरती मॅडम आणि मेहमूद सर. तर आता आपण मेहमूद सरांना विचारणार आहे. मेहमूद सर, आपल्या प्रेक्षकांना किंवा तुमच्या मतदारांना तुमच्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, मी मेहमूद उर्फ साहिल मनियार, सोशल वर्कर आहे. सामान्य घरातून आलेला एक मुलगा आहे, जास्त काही नाही. गुड. आपल्याला म्हणजे तुमच्या पार्टीचं नावच आहे आम आदमी पार्टी, तर ते आणखी वेगळं सांगायची गरज नाही. तेच तर तुमचं खरं क्वालिफिकेशन आहे. तुम्ही सामान्य आहात का, तर मग तुम्ही आमच्या पक्षामध्ये. गुड. तुम्हाला असं का वाटलं की जर लोकांना मदत करायची असेल तर इलेक्शन लढायला पाहिजे, असं का वाटलं? ॲक्च्युली कसं झालं, मी सामान्य घरातून आलेलो, तर सामान्य लोकांना जवळून बघितलंय ग्राउंड लेवलला. आता कमीत कमी मला 12-13 वर्ष आलं काम करतो मी. तर लोकांच्या घरी जाणं वगैरे, त्यांच्या काय गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी म्हणलं काहीतरी आपण इलेक्शन लढू. ते आपल्याकडे काहीतरी पॉवर आल्यामुळं आपल्याला काहीतरी पुढं त्या लोकांसाठी करता येईल, त्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बरं. मग परत प्रश्न असा की इलेक्शन लढायचं असेल तर तुम्हाला एक पक्ष हवा होता, आम आदमी पार्टी का? ॲक्च्युली काय झालं, कोविडचा टाइम होता, मी सोशल वर्कर म्हणून काम करायचो, रुग्णसेवक म्हणून काम करायचो. तेव्हा मुकुंद किर्दार संघ माझी ओळख झाली. कोणीतरी ॲक्च्युली माझा नंबर दिला असेल, त्यांनी कोविडचं हे चालू केलं होतं, आरोग्य कक्ष. बरं. त्या काळात लोकांना मग इंजेक्शन नव्हते भेटत. आम आदमी पार्टीने चालू केलं होतं? हो. बरं. मग त्यांना बेड वगैरे भेटत नव्हतं, त्यांच्यामुळं आमच्या दोघांचं कनेक्शन झालं. मग आपण ते अवेलेबल करून द्यायचो, सरकारी हॉस्पिटल वगैरे. त्या पुन्हा मग आमचं कॉन्टॅक्ट वाढत गेले आणि सोशल वर्कमध्ये असंच काम, आरोग्य सेवेमध्ये काम होत झालं. आणि मी अजूनही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आम आदमी पार्टीमध्ये. अजून कुठलंही मोठं पद नाहीये, तरी पक्षाने माझे पक्षाला वाटलं की मी उमेदवारीचा मागतोय, तरी मला एक तिकीट दिलेले कार्यकर्ता असतानाही. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. नाही, कार्यकर्ता वगैरे पेक्षा आहे ना, म्हणजे कुठल्या खरं पक्षाला खरं अर्थाने काम करणारा कार्यकर्ता असू दे, पदाधिकारी असू दे, काही असू दे, काम करणारा पाहिजे, जे तुमच्या पक्षाच्या उच्च अधिकाऱ्यांनी ओळखलेलं आहे. तर ते तुमचं क्रेडिट आहे, तुमचं म्हणजे तुम्हाला मिळायलाच हवं होतं. काय काय काम तुमच्याकडनं झालेले आतापर्यंत? माझी एक छोटीशी ट्रस्ट सुद्धा आहे. तर आम्ही गरजू लोकांना अन्नधान्य वाटतो, ब्लड डोनेशन वगैरे ठेवतो. काय नाव? मेडिकल इमदाद फाउंडेशन म्हणून. बर. परत आम्ही चेकअपचे वगैरे ठेवतो, मेडिकल चेकअप वगैरे. अच्छा. विधवा बाईंसाठी शासकीय योजना. परत रुग्णांसाठी ते शहरी गरीब योजना, ज्या शासकीय योजना आहेत त्यांचे कार्ड वगैरे. महानगरपालिकेचे. हो. त्याचं काय करता तुम्ही? शहरी गरीबचं कार्ड वगैरे, जे लोकांना माहिती बनवतो, कार्ड वगैरे बनवून देतो. त्यांना इन्कम सर्टिफिकेटची गरज असते, ते अवेलेबल करून देतो, ते बनवून देतो. अशी कामं करतो. कागदपत्र त्यांना मिळणार नाही, पूर्तता करून त्यांना माहिती नसते वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही ती मदत करता. पण या मदतीमध्ये तुमचा महानगरपालिकेशी किंवा कुठल्या कुठल्या विभागाशी संबंध येतो? ऍक्च्युली क्षेत्रीय कार्यालयात किंवा महानगरपालिकेत जाऊन काय करतात तिथं. लोकांचं रेशन कार्ड मध्ये आता लग्न झाल्यानंतर मुलांची वगैरे नावं कमी होत नाही, तर त्यांना ते नावं कमी केल्याशिवाय देत नाही. मग तिथं आम्हाला भांडून ते काहीतरी त्यांना पुरावा देऊन मग ते ऍडजस्ट करून कार्ड बनवून द्यावं लागतं. असंही कार्ड वगैरे देत नाही, कारण की काही लोकांचं कसं असतं, आता ऑनलाईन झालेलं आहे, त्यांची जुनी कार्ड आहेत, ते काय म्हणतात मग ऑनलाईन कार्ड घेऊन या, असं भरपूर गोष्टी चालतात. म्हणजे आडवाडवीची कामं करतात. असा तुमचा अनुभव आहे? हो. एखाद्या काही अधिकाऱ्यांची नावं घेऊ शकता तुम्ही? अधिकारी तर आता नाव नाही घेऊ शकत. बर, ठीक आहे. अधिकारीपेक्षा कसं असतं, तिथं जी जास्त कार्यकर्ते असतात, म्हणजे आतमध्ये कामं करणारी, त्यांचं जास्त होतं. अधिकारी तर जास्त नाही. काय तर मी मुद्दाम का प्रश्न विचारला, कारण की शहरी गरीब योजनेशी TV10चा खूप जवळचा संबंध आला. अगोदर मनीषा नाईक मॅडम तिकडे होत्या, तर म्हणजे हा आमचाही अनुभव होता. नम्रता मॅडम असू द्यात वगैरे. बरं, महानगरपालिकेशी संबंध येतो तुमचा. आणि बरं, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही? आणखीन काय नाही, बाकीचं सोशल वर्क. मग कोणाला काही गरज लागते किंवा मेडिकल, वृद्ध लोकांसाठी गरज लागते. आता आपण काय केलं होतं, ॲम्ब्युलन्स, रिक्षा ॲम्ब्युलन्स ही चालू केली होती.
जहांगीर पठाण म्हणून आपला मित्र आहे, बर त्याच्याकडनं आपण त्याला सगळं प्रेरणा देऊन काय पहिली म्हणजे जहांगीर पठाण. रिक्षा रिक्षा ॲम्ब्युलन्स ज्याला ॲम्ब्युलन्स हो. असं दिलं. बर फ्री सेवा ठेवली होती आपण कोविड वा मध्ये. कधी ठेवलं ते कोविड मध्ये कोविडला. बर बर मग ते अजूनही काही गरज असेल तर आपण कसं आहे लोकांना अजूनही हॉस्पिटलला जाऊन मग त्यांना काय मदत होतं का. बर हॉस्पिटलला कसं असतं ट्रीटमेंट मोठी असं हार्ट अटॅक वगैरे असं तर लोक काय ऍडव्हान्स भरल्याशिवाय घेत नाही. बरोबर मग हॉस्पिटलच्या संघ मॅनेजमेंट संघ बोलून बर त्यांची मदत करतो. आता नाही बाबा पैसे थोडे भरा आणि नंतर बाकीचे भरू असं काहीतरी हे करून बर ऍडमिट करून घेतो. मग त्यांना योजनेमध्ये बसून त्यांचं मग ट्रीटमेंट करून देतो आपण. ऐकतात तुमचं ते म्हणजे ऐकतात. बर आणि आता समजा काही ऐकत नसतील तर आता मग ते म्हणजे भांडणं नगरसेवक करावं नाही नाही नगरसेवक हे जर पॉवर मिळाली तर आणखीन त्या आणखीन कामामध्ये जास्त जोरात काम होईल. बर म्हणजे हे काय म्हणला तुमच्या ट्रस्टचं नाव काय म्हणला. इमदाद फाउंडेशन. बर आणि मग हे जे ट्रस्ट असेल किंवा तुम्ही आता रिक्षा ॲम्ब्युलन्स जे म्हणलात तर याला काय पेट्रोल काय ते करतात ते फंड्स कसं तुम्ही मॅनेज फंड्स करता. आता कसं करतो आम्ही जे टीम मेंबर आहेत शक्यतो आम्ही आतापर्यंत कोणाकडनं फंडिंग मागितलेलं जे आपले बॉडीवरचे मेंबर आहेत सगळे मिळून खर्च करतो. किती आहेत मेंबर ते 11 मेंबर आहेत. 11 मेंबर आहेत. हो. 11 जणांनी ते ट्रस्ट फॉर्म केलेले आहे आणि त्या अंतर्गत हे तुम्ही करता. काम चालू होतं. बर ते बाकी सगळे सुद्धा आपचेच हे आहेत का. नाही कसं आहे ऍक्च्युली पक्षाचं कुणी ते पद नाही घेतलेलं ते समाजसेवक म्हणून काम करतात. हां मग त्यामध्ये सोशल वर्कर. पॉलिटिकल फक्त तुम्हीच आहात हो आम आदमी पार्टीचे आणि ते सुद्धा आता तुम्ही इलेक्शनला उभे राहताय. बर आणखीन काही तुमच्या एरियामधल्या समस्या तुम्हाला दिसत आहेत जे आता तुम्हाला आपल्या एरियामध्ये कसं आहे माहिती का चेंबरची समस्या बर. आहे सगळ्यात Drainage महत्वाचे ड्रेनेजचे. बर काय होतं? ड्रेनेज काय प्रॉब्लेम आहे. तुंबलेले असतात. आता कसं झालंय वरच्यावर काम करतात बर आठवड्या 15 दिवसाला ते चेंबर परत भरतात. पूर्णपणे जे काम व्हायला पाहिजे ते काम कधीच होत नाही. बर वरच्यावर काम होतं. बर पाण्याची समस्या आहे रोडची समस्या आहे. हां परत आता हे चेंबरचं जर तुम्ही म्हणलात हां. तर त्या संदर्भात जे अधिकारी आहेत ते काय सांगतात म्हणजे असं का होत आहे. अधिकारी काय सांगितलं त्यांना केलं की वरच्यावर करतात गाडी पाठवतात वरच्यावर काम करून देतात. जे कसं आहे त्यांच्यावर जे मोठे पाईप पाहिजे मोठे पाईप नाही टाकत आणि जो महत्वाचा म्हणजे जो स्लोप पाहिजे चेंबरचं पाणी जाण्यासाठी बर तो प्रॉपर करत नाही वरच्यावर काम करतात. बर आता आलं समजा थोडा ड्रेनेज कुठं फुटलाय तुटलाय तेवढंच रिपेअर करून जातं पण पूर्णपणे काम होत नाहीये. नवीन पाईपलाईन टाकल्या जात नाहीये. म्हणजे हे संबंध जास्त वॉर्डाशी येत असेल. हो. कोथरूड बावधन हां विजय नायकल अगोदर होते आता जाधव साहेब आलेले आहेत. बर तर मग आता हे काम आणखीन चांगलं करण्यासाठी तुमची अशी इच्छा आहे की तुम्हाला निवडून द्यावं. ओके ठीक आहे. आमच्या तुमच्या मतदारांना तुमच्या पॅनलबद्दल सांगा तुमच्या कामाबद्दल सांगा आणि तुम्हाला का निवडून द्यायचं त्याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार मी महमूद उर्फ साहिल मन्यार आम आदमी पार्टीचा उमेदवार. आम्ही तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचावे आणि तुमची जास्तीत जास्त मदत करावे त्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून द्या. ती नंतर तुमची इच्छा परत कुणाला मतदान करायचं असंही आहे पण तुम्ही काम बघून लोकांना मतदान करा. काही लोक कसं करतात पैशाला पण बोलले जातात ते नका करू. तुम्ही तात्पुरता विचार करता आता तो तात्पुरता विचार न करता पुढच्या 5 वर्षाचा विचार करा आणि योग्य उमेदवाराला मतदान करा. तर मित्रांनो आत्ताच तुम्ही मेहमूद सरांना पाहिलं. मला जे अनुभवलं ते म्हणजे काय माहिती का स्ट्रेट फॉरवर्ड साधा सरळ माणूस जे मनात येईल ते बोलतोय आणि चांगलं म्हणजे त्याला फक्त म्हणजे एकच की लोकांची सेवा मदत करायची जिथं जमेल तसं जेवढी ज्याला म्हणतात ऐपत असेल आणि खऱ्या अर्थाने तर मी म्हणतो की आम आदमी आहे आणि अशा ह्यांना एकदा चान्स द्यायला काय हरकत आहे हे नेहमी आमचं म्हणणं असणार आहे. तर मित्रांनो आमचं हे पॉडकास्टचे पुढचे सुद्धा एपिसोड बघत जावा. तुमच्या जे काही अपेक्षित आहेत असे जे उमेदवार आता आहेत ते त्याचबरोबर काही आम्ही स्पेशलिस्टला बोलणार आहे आम्ही पत्रकारांना बोलवणार आहे आणि एकंदर हे जे इलेक्शन आहे ह्याच्यामध्ये उद्देश एकच आहे TV10चा की तुमचे मतदान तुमचं वाया जाऊ नये आणि चांगले उमेदवार निवडून पुण्याची जी काय दुर्गती झाली ती थांबून त्याची प्रगती व्हावी
आणि पुणे लिवेबल म्हणजे तिथं राहता यावं माणसांना, पुणे सोडून जाऊ नये लोकांनी, असं करता यावं ही आमची इच्छा आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 पॉडकास्ट. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.